नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये। आज आहे प्रागमधला दुसरा दिवस आणि आज सकाळ सकाळीच आम्ही हॉटेलमधून निघालो आणि आज आम्ही ठरवलं की पहिला प्राग कॅसल बघून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूचे जे काही टुरिस्ट पॉइंट असतील ते पाहावे आणि मग त्याच्यासाठी प्राग कॅसलकडे जाणारी ट्राम घेतली आणि आता तुम्ही बघू शकत असाल की आपण कॅसलच्या दिशेने चाललेलो आहोत। ट्राम कॅसलच्या पायथ्यापर्यंत पोहोचली। आम्ही ट्राममधून उतरलो आणि कॅसलच्या एंट्रन्सवरती असं सिक्युरिटी चेकपॉइंट होतं। जे लोक बॅग्स किंवा वॉलेट्स कॅरी करत होते त्यांच्या बॅग्स वॉलेट्स चेक करण्यात येत होते आणि तिथून पुढे एंट्री देण्यात येत होती। एंट्रन्सपासून थोडंसं पुढं आल्यानंतरच खालूनच म्हणजे ती टेकडी चढायच्या आधीच आपल्याला दुरूनच कॅसल दिसत होता। थोडंसं पुढं आल्यानंतर इथं भलं मोठं गेट होतं आणि त्या गेटवरती दोन पहारेकरी उभे केले होते। हे पहारेकरी इतके स्तब्ध उभे होते की असं वाटलं पाहिजे की पुतळेच आहेत जणू। हे जे दरवाजावरती पहारे देणारे आहेत आणि मग त्या भल्या मोठ्या गेटमधून आत गेल्यानंतर अशा प्रकारे इथं कॅसल सुरू होतो आणि ह्या कॅसलच्या बरोबर मध्यभागी एक कारंजा आणि एक विहीर आहे। त्या विहिरीला कव्हर केलेला आहे मेटलनी। जे तुम्हाला ब्लॅक कलरचं दिसत आहे ते कव्हर आहे विहिरीचं, त्याच्या खाली विहीर आहे। मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते ही विहीर। तर अशा प्रकारची विहीर आहे आणि सेफ्टीसाठी सिक्युरिटीसाठी ही विहीर कव्हर केलेली आहे। इथं ह्या कॅसलच्या बरोबर मधोमध विहीर आहे आणि इथं फाउंटन आहे। आणि मग त्या विहिरीच्या बाजूलाच हा खूप मोठा असा कारंजा। सध्या हा कारंजा चालू नव्हता पण मला वाटते कदाचित संध्याकाळी अंधार पडल्यानंतर रात्री लाईट्समध्ये हा कारंजा चालू करण्यात येत असावा।
वारा खूप जोरात सुटलेला होता आणि तोपर्यंत आमचं कॅसल पाहून झालेलं होतं. मग आम्ही ह्या टेकडीवरून उतरायला लागलो. इथं असं म्युझियम सुद्धा होतं एका साईडला, पण बाहेरून हा दंगा कसला आहे काही समजलंच नाही. मग आम्ही टेकडी उतरत राहिलो. आता उतरण्याच्या मार्गावर एक पॉइंट असा होता जिथं खूप साऱ्या लोकांनी गर्दी केली होती. मग आम्ही सुद्धा त्या दिशेने चालू लागलो, कारण आम्हाला वाटलं की इथून काहीतरी छान व्ह्यू येत असेल, त्यामुळं एवढी गर्दी असेल इथं. पुढे जाऊन पाहिलं तर इथून पूर्ण प्राग सिटीचा व्ह्यू येत होता आणि लोक इथं उभे राहून फोटो काढण्यासाठी एवढी गर्दी करत होते. जर तुम्हाला दिसत असेल तर तिथं मध्ये नदी सुद्धा वाहताना दिसते. आणि वरून पाहताना ही घरं किती लहान लहान दिसतात. अशा प्रकारची दुर्बीण सुद्धा होती इथं. मग आम्ही ती टेकडी उतरली आणि आमच्या नेक्स्ट पॉइंटकडे निघालो. जाताना आम्हाला ट्राम करावी लागली आणि ही ट्राम ब्रिजवरून गेली, तेव्हा मी हा व्हिडिओ बनवला. आणि ट्राममध्ये बसल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही चुकीच्या ट्रामला बसलो. त्याच्यानंतर मग आम्हाला एक टेम्पो करावा लागला. खरं तर ही बस होती, पण हे आतमधून जर तुम्ही आता बघू शकत असाल तर हे टेम्पोसारखं दिसत होतं आणि बाहेरून सुद्धा ह्याचा आकार आणि साईज टेम्पोसारखीच वाटत होती, कारण ही खूप लांबीला खूप लहान होती. त्याच्यामुळं ही बस नव्हती वाटत, हा टेम्पोच वाटत होता. अशी छोटी बस तर पाहायला मिळालीच, शिवाय तेवढीच छोटी ट्राम सुद्धा पाहायला भेटली आम्हाला. आता आपण चाललो आहोत चार्ल्स ब्रिजकडे. हा जो पूर्ण एरिया आहे चार्ल्स ब्रिजच्या आजूबाजूचा, जिथं शॉप्स आहेत, कॅन्डी शॉप्स आहेत, ज्वेलरी शॉप्स आहेत, फूड स्टॉल्स आहेत किंवा शॉप्स आहेत, ह्या सगळ्या एरियाला ओल्ड टाउन स्क्वेअर असं म्हणतात. काल आपण ह्या एरियामध्ये आलो होतो, पण काल अंधार असल्यामुळं फार काही नीट दिसलं नाही. त्यामुळं आज आपण सूर्यप्रकाशामध्ये परत एकदा इथं आलेलो आहोत.
चार्ल्स ब्रिजचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ह्या ब्रिजवरती असणारे दोन्ही साईडला उभे असणारे पुतळे. प्रत्येक पुतळा किंवा प्रत्येक शिल्प काहीतरी वेगळी स्टोरी दर्शवितो. ह्या ब्रिजवरती आम्हाला खूप सारे इंडियन्स दिसले जे ॲज अ टुरिस्ट आले होते. आणि उजव्या साईडला अशा प्रकारचे छोटे छोटे स्टॉल्स होते जिथं व्यंगचित्र किंवा कॅरिकेचर काढून देण्यात येत होतं. त्याच्यानंतर पुढे इथं काहीतरी फोटोज सेल केले जात होते, म्हणजे ब्रिजचे फोटोज किंवा कॅसलचे फोटोज किंवा ड्रॉइंग्स कॅसलचे, ब्रिजचे. आणि अजून एक स्टॉल मी पाहिला समोर, तिथं इयररिंग्स विकले जात होते. पण तुम्ही जर बघितलं असेल तर फक्त उजव्या साईडला हे सगळे स्टॉल्स होते, डाव्या साईडला काहीच नव्हतं. आता जिथे चार्ल्स ब्रिज संपतो त्या साईडला डाव्या बाजूलाच म्युझियम आहे. चार्ल्स ब्रिज पाहून झाल्यानंतर ओल्ड टाउनमध्ये फिरता फिरता आमच्या लक्षात आलं की आम्ही व्हिएनामध्ये डिसाईड केलं होतं की प्रागमध्ये जाऊन चिमणी आईस्क्रीम ट्राय करायचं, कारण प्रागमध्ये हे आईस्क्रीम बेटर मिळतं, चांगलं मिळतं. त्यामुळं आम्ही हे आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी एका शॉपमध्ये पोहोचलो आणि मी हे आईस्क्रीम कसं बनवतात ते दाखवते तुम्हाला. ही जी लेडी आहे तिनं आपल्या समोरच ह्या आईस्क्रीमचा कोन बनवला. आता त्याला क्रम्समध्ये डिप करून तिनं तो कोन बेक करण्यासाठी ह्या माणसाकडे दिला. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स आहेत. आणि इथं अशा प्रकारे हे कोन भाजले जातात, बेक केले जातात.
तुम्ही बघू शकत असाल की हे कोन आपल्या नॉर्मल आईस्क्रीम्सपेक्षा खूप वेगळे आहेत, जाड आहेत. त्याच्यावरती बारीक शुगरचं, साखरेचं कोटिंग आहे आणि हे बनवलेले असतात मैद्यापासून. ब्रेड सारखे दिसतात ते. आम्ही हा कोन हातात आल्या आल्याच खायला चालू केला आणि अर्धा खाऊन झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की व्हिडिओ बनवायचा होता. तर तुम्ही बघू शकत असाल बाहेरून कोन आहे आणि त्याच्या आतमध्ये आईस्क्रीम फिल केलेलं आहे आणि बाजूनं चॉकलेटचं कोटिंग सुद्धा आहे आईस्क्रीमच्या बाजूला. आईस्क्रीम खात खात आम्ही पुढे आलो आणि पुढे होतं ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक. ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक पाहून पुढे आलो आणि इथे होतं चर्च ऑफ आवर लेडी बिफोर टाईम.
जवळच प्रागचं मार्केट होतं जिथं खूप सारे ब्रँडेड स्टोअर्स होते, जसं की लुई विटॉन, बॅलेन्सियागा. मार्केटमध्ये फिरून झाल्यानंतर आम्ही हा पुतळा पाहण्यासाठी पोहोचलो. ह्या पुतळ्याचं नाव आहे हेड ऑफ फ्रान्स काफ्का. आणि ह्या एरियामध्ये अशा प्रकारच्या अजूनही खूप सुंदर सुंदर बिल्डिंग्स होत्या, तर आम्ही त्या सगळ्या बिल्डिंग्स पाहत चालत राहिलो. आणि प्रागमधला आमचा दुसरा दिवस आम्ही इथंच संपवला. आपण अजून एक दिवस प्रागमध्ये स्पेंड करणार आहोत आणि उद्याच्या दिवशी आपण प्रागमधले अजूनही काही टुरिस्ट पॉईंट बघू. पण मी आजचा व्लॉग इथंच संपवते. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.